आज आपण महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात आलो आहोत। गडचिरोलीला आदिवासी जिल्हा म्हणून ओळखले जाते कारण येथे राहणारे लोक प्रामुख्याने आदिवासी आहेत। तसेच गडचिरोलीला वनसंपत्तीचे माहेरघरही म्हणतात कारण येथे भरपूर नैसर्गिक संपत्ती आढळते, जसे की बांबू, तेंदूची पाने आणि मोहफूल। मात्र या समृद्ध गडचिरोलीला अनेक समस्या सतावत असतात। येथे लोक मुख्यतः शेती, रोजंदारी आणि पशुपालन यांसारख्या विविध व्यवसायांवर अवलंबून असतात। तरीही शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत पायाभूत सुविधा यांचा अभाव असल्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो। या समस्या सोडविण्यासाठी अनेक संस्था आणि लोक काम करत आहेत। त्यातील एक म्हणजे ही संस्था शेतीतील नवीन उपाय, स्वयंरोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि महिला सबलीकरण यावर काम करत आहे। गेल्या काही वर्षांपासून गडचिरोलीतील धानोरा येथे आदिवासी उत्थान प्रकल्प राबवत आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे आहे। हा प्रकल्प आदिवासी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत आहे। शेतकऱ्यांना विविध प्रकारची बीजे आणि प्रशिक्षण देते, तसेच स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन करते। यात बकरी पालन, वराह पालन आणि गांडूळ खत निर्मिती यांसारखे उद्योग समाविष्ट आहेत। अशा प्रकारे ग्रामीण विकासात मोलाचे योगदान देत आहे। बाएफ ही संस्था बऱ्याच वर्षांपासून इथे काम करत आहे। ही संस्था मुख्यतः शेती आणि शेतीविषयक उद्योगधंद्यांवर मार्गदर्शन, नवनवीन कौशल्ये, माहिती आणि उपाय यावर लोकांना मदत करते। इथे बाएफ अंतर्गत आदिवासी उत्थान प्रकल्प राबवला जातो। त्यामुळे खूप वर्षांपासून सामाजिक संबंधांपासून वंचित असलेल्या समाजाला प्रगतीच्या प्रवाहात आणण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून ते करत आहेत। यामध्ये ते विशिष्ट प्रकारचे प्रयोग राबवतात, जसे की आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी यावर मार्गदर्शन, तसेच विविध प्रकारचे कॅम्प आयोजित करणे। ते स्वयंरोजगारावरही काम करतात आणि विविध प्रकारे आर्थिक मदत आणि मार्गदर्शन करतात, ज्यामुळे लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास खूप मदत होते। यामध्ये महिलांचेही मोठे योगदान दिसून येते आणि त्यांच्यावरही ही संस्था काम करते, जसे की त्यांना प्रशिक्षण देणे आणि नवीन कौशल्ये शिकवणे। अशा प्रकारे बाएफ ही संस्था काम करते। तसेच लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांचे आणि अनुभवांचे ते पुढे विश्लेषण करतात। नमस्कार, माझे नाव संतोष कोरेटी, मुक्काम जांगला, पोस्ट मौली, तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली। मला बाएफ उत्थान प्रकल्पाकडून किसान बिजाई मिळालेली आहे। या बिजाई अंतर्गत मी लागवड केलेली आहे व सुरुवातीला जे आम्ही गावठी धान लावत होतो त्या याच्यामध्ये उत्पन्न कमी येत होता व किसान धान लावल्यामुळे एकरी 20 ते 22 क्विंटल उत्पन्न झालेलं आहे। व या सत्रामध्ये सुद्धा आम्ही SRI पद्धतीने धान लावलेलं आहे। नमस्कार, माझं नाव देवला भास्कर कड्यामी, मी माळंद्या गावाची आहे। आमच्या गटाचं नाव सिंगारमाता महिला बचत गट आहे आणि हा आमचा गांडूळ खताचा प्रोजेक्ट 2 वर्षापासून सुरू आहे आणि आमचं या गांडूळ खताचं 2 सायकल पूर्ण झालेले आहेत आणि पहिल्या वेळेस आम्हाला इथून 15 क्विंटल खत मिळालं आणि ते आम्ही घरगुतीसाठीच वापरलं सुरुवातीला। मग नंतर दुसऱ्या सायकलमध्ये 33 क्विंटल खत मिळालं आणि आम्ही बाएफ संस्थेमध्येच आम्ही विकलं आणि आम्हाला तिथून 50,000 रुपये म्हणजे प्रॉफिट मिळालं। आणि हा तिसरा मडावी माडंदावरून आहोत, तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली येथून। आम्हाला RG मनुधने फाउंडेशन बाएफ संस्थाकडून अनेक नवीन मार्गदर्शन करण्यात आले आणि वेळोवेळी आम्हाला सहकार्य केले आणि वेळोवेळी आम्हाला सुधारित पद्धतीची शेती कशी करायची हे नेहमी त्यांचे कर्मचारी येऊन आम्हाला शिकवलं गेलं आणि आज त्यांच्या मार्फतीनं बरंच काही शेतीमध्ये आम्ही नवीन पद्धतीचं त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि नवीन पद्धतीची शेती करण्यास सुरू केलेलं आहे। त्यातून आमच्याकडे एक बोडीची खोलीकरण करण्यात आलेलं आहे। बोडीमध्ये जवळजवळ 11 फूट पाणी आहे, 10 ते 11 फूटपर्यंत पाणी आहे
आणि त्याच माध्यमातून आम्हाला मनोधने फाउंडेशन बायोग संस्थाकडून 7 किलो मच्छीची बीजे दिली. माझे नाव बारेकराव मडावी गिरोला आणि चातगाव पोस्ट तहसील धानरा जिल्हा गडचिरोली. आणि माझे शेती 5 एकर आहे आणि माझ्या शेती 5 एकरमध्ये मी 2 एकरमध्ये भाजीपाला लागवड केलेली आहे. आणि मला बोळी बी मिळाली आणि मला मिरची लागवड केले, टमाटर लागवड केले आणि पुन्हा आत्ता कारली, टमाटर, काकडे लागवड केले आहेत. आणि मच्छी बी आम्ही टाकला हो, पण मच्छीची मार्केट अजून चालू करायचीच आहे. आणि 40च्या रेटनं आम्ही कारली देत आहो आणि 20च्या रेटनं टमाटर देत आहो ठोकमध्ये. माझे नाव रमेश नागोजी जेंगटे आहे. माझे गाव राजोली आहे. मला बायफकडून कारलीची बिजाई वगैरे मिळाली आहे. त्यांच्या प्रशिक्षणानुसार आम्ही पूर्ण लागवड करत आहोत आणि कारलीचं पीक वगैरे घेत. कारलीचं उत्पन्न आमचा सरासरी आता आजपर्यंत 2 क्विंटल माल निघालेला आहे आणि सर्चला आम्ही देत आहोत. बायफकडून आम्हाला जे काही मिळाले आहेत त्यांचा आम्ही धन्यवाद करतो. माझे पूर्ण नाव प्रिया प्रभुदास गेडाम, मुक्काम तुकुम पोस्ट हेटी तालुका धानोरा. आदिवासी उत्थान प्रकल्पामधून आम्हाला सोलर पंप मिळवून दिले आणि आम्हाला आमच्या गावामध्ये नळ सुरू झाले. पहिले आम्ही विहिरीचं पाणी ओलत होतो, तेव्हा आमचे हात दुखत होते, आम्हाला खूप त्रास होत होता. आता आम्हाला शेती कामावरही जायला वेळ मिळते आणि आमची कामं लवकर होतात, म्हणून आम्ही बायफ संस्थेचे धन्यवाद. आदिवासी उत्थान प्रकल्प यांच्याकडून आम्हाला 4 शेळ्या आणि 1 बोकड मिळालेला आहे. त्यामध्ये आम्ही गटाचे पैसे टाकून आम्ही 6 शेळ्या घेतलो. त्यामध्ये आम्हाला 4 पिल्लू मिळाले. पुन्हा आता 3 शेळ्या पुन्हा या महिन्यामध्ये जमतील. मग आम्हाला चांगला आमचा व्यवसाय म्हणजे चांगला वाढेल आणि त्यामध्ये आपला फायदा होईल. आमच्या गटाचं नाव आहे बुद्धिमत्ता स्वयंसहायता समूह इटुमटोला. आमच्या गटाचं आदिवासी प्रकल्पकडून आमच्या गटाला वराह मिळाले आहेत. त्या वराहामधून आम्हाला उत्पन्न मिळालं आहे. ते वराहाचे पिलो 13 होते. 13पैकी आम्ही 6 विक्री केलो. तर त्या विक्रीचे पैसे आम्हाला 26,000 मिळाले आहेत. अशा प्रकारे आम्ही समोरचं सुद्धा वराह पालन करून जास्तीत जास्त उत्पन्न काढ